2026चा उन्हाळा सगळ्यात भयंकर असणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण त्याला स्थिती तशी आहे। आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातल्या अकोल्यात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झालेली आहे। संपूर्ण देशभरात अकोला हा सगळ्यात उष्ण असल्याचं समोर आलेलं आहे। ही सगळी स्थिती का आहे तर अकोल्यात आणि एकंदरीत विदर्भावर आता हीट डोम सारखी स्थिती तयार झाली आहे। यासोबतच देशावर संकट का आहे अधिक उष्णतेचा किंवा आणखीन 2026 मध्ये तापमान का वाढणार आहे, कारण यंदाच्या वर्षी म्हणजे साधारण 150 वर्षांनंतर सुपर एल निनोची स्थिती सुद्धा देशावर तयार झालेली आहे। त्याचा थेट परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होत असतो, त्यामुळे मान्सूनवर याचा परिणाम होऊन उष्णता आणखीनच वाढेल। मान्सूनची जी स्थिती आहे ती आणखीन कमी होईल आणि ऊन जे आहे ते आणखीन तीव्र होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे। या सगळ्यावर हवामान खातं काय म्हणतं, ह्या सगळ्या संदर्भात स्कायमेटचं काय म्हणणं आहे आणि पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे, कुठल्या कुठल्या भागांना हीट वेव्हचा सगळ्यात जास्त धोका असणार आहे, हे सगळं पाहूयात आणि यासोबतच नक्की ही स्थिती का उद्भवतीये हे सुद्धा पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सगळ्यात आधी नक्की वातावरणाची काय स्थिती आहे, कुठे कुठे आता हीट वेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय ते आजच्या ग्राफिकच्या माध्यमातून बघूयात। तर आजच्या या ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघू शकतो की वर्धा आणि नागपूर हे जे विदर्भातले दोन जिल्हे आहेत हे हीट वेव्हच्या ऑरेंज अलर्टवर आहेत। म्हणजे या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमान आज असणार असल्याचं हवामान खात्याकडून बोललं जात आहे। यासोबतच अकोला, अमरावती त्याचबरोबर इतर विदर्भातले जे जिल्हे आहेत तिथे सुद्धा हीट वेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय। तसेच हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, संभाजीनगर आणि जालना मध्य महाराष्ट्रातल्या ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हीट वेव्हचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। हीट वेव्हच्या येलो अलर्टवर हा जो मध्य महाराष्ट्रातला जो सगळा भाग आहे, ज्यात मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा समावेश होतो, याचबरोबर विदर्भातले जे इतर भाग आहेत ते सुद्धा हीट वेव्हच्या अलर्टवर आहेत। म्हणजे हा जो मध्य महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंतचा सगळा भाग आहे इथे तीव्रता जी आहे उन्हाची ती अधिक असणार आहे। मात्र यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट नोंदवण्यासारखी आहे की आपण बघतोय की विदर्भातले जे इतर अर्धे जिल्हे आहेत तिथे उन्हाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय, म्हणजे उष्णतेची तीव्रता अधिक असणार आहे। तर दुसरीकडे गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ हे जे जिल्हे आहे इथे मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलंय। आपण बघतोय की अकोल्यात कालपर्यंत सर्वात जास्त तापमानाची नोंद झालेली होती, मात्र आता वर्धा आणि नागपूर हे ऑरेंज अलर्टवर आहेत। 29 एप्रिल 2019 मध्ये 47.2 अंश सेल्सिअस इतक्या अकोल्यातून तापमानाची नोंद झालेली होती। एप्रिल महिन्यातलं एप्रिल 2019 मधलं हे सर्वाधिक तापमान होतं। मात्र यंदाच्या वर्षी म्हणजे कालपर्यंत अकोल्यात 46.3 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे। म्हणजे साधारण 7 वर्षांनंतर सर्वाधिक एप्रिल महिन्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद सुद्धा अकोल्यातूनच झाली। मात्र कालपर्यंत अकोल्यात 46.3 सेल्सिअस तापमान असलं तरी आज अमरावतीत 46.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलेला आहे। म्हणजे अकोल्याला मागे टाकत अमरावतीत आणखी तापमानाची जी तीव्रता आहे ती वाढल्याचं बघायला मिळतंय। आता उद्या नेमकी वातावरणाची काय स्थिती असणार आहे, 29 एप्रिलला वातावरण कसं असणार आहे, तर आपण बघतोय की 29 एप्रिलला तसा उन्हाचा कुठलाही अलर्ट हवामान खात्याने दिला नाहीये। उलट आपण बघितलं की 28 तारखेला अनेक ठिकाणी हीट वेव्हचा ऑरेंज अलर्ट होता, मात्र 29 तारखेला विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये उन्हाची जी तीव्रता आहे ती कमी होईल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। त्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती अशा या विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। तर नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर हे जे जिल्हे आहे इथे सुद्धा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे असं हवामान खात्याने म्हटलंय। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 30 तारखेची काय स्थिती असेल, तर 30 तारखेला सुद्धा विदर्भातल्या सगळ्यात जवळपास जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस नसणार आहे, मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील। अतिशय रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। त्यामध्ये आपण बघतोय गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। आता 1 मेला वातावरण कसं असणार आहे, तर आपण बघतोय की पावसाची सुद्धा तीव्रता 1 मेला कमी झालेली असणार आहे। उन्हाचा जो तडाखा आहे तो सुद्धा कमी झालेला असणार आहे आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया विदर्भातल्या या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। आता पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे हे आपण आता बघितलेलं आहे, मात्र ह्या सगळ्यासोबत देशात सगळ्यात जास्त तापमान आता कुठे आहे, तर ती जी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली ती अतिशय धक्कादायक माहिती आहे। आपण बघतोय की देशात सगळ्यात उष्ण जे 4 शहर आहेत त्यातले 3 शहर हे महाराष्ट्रातले असल्याचं समोर आलंय। आता अमरावतीत सगळ्यात जास्त
तापमान असल्याचं आपण मगाशीच बोललो. 46.6 अंश सेल्सिअस पर्यंत अमरावतीत तापमान गेलंय. त्याखालोखाल अकोलामध्ये 46.3 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्ध्यामध्ये 46.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. देशातल्या या सगळ्यात जास्त तापमान असलेल्या 4 शहरांमध्ये चौथं जे शहर आहे ते राजस्थानातलं आहे. म्हणजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की राजस्थानापेक्षाही जास्त तापमान महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या या 3 भागांमध्ये असल्याचं हवामान खात्याच्या या आकडेवारीतून समोर आलंय. आता ह्या सगळ्यामुळे 2026चा उन्हाळा हा अतिशय भयंकर ठरेल का? दुष्काळाची नेमकी काय स्थिती असेल या संदर्भात स्कायमेटने महत्त्वाची माहिती दिली आहे. तर या ग्राफिकमध्ये आपण बघू शकतो की दुष्काळाची नेमकी काय स्थिती असणार आहे. तर आपण बघू शकतो की साधारण 30% यंदाच्या वर्षी दुष्काळाची स्थिती असणार आहे. म्हणजे दरवर्षी दुष्काळाची जी स्थिती वर्तवली जाते त्यापेक्षा खूप जास्त पटीने हा जो आकडा आहे तो आपल्याला दिसतोय. जवळपास 30% दुष्काळाची स्थिती असणार आहे. तर अबो नॉर्मल आणि नॉर्मल म्हणजे साधारण जितका पाऊस दरवर्षी पडत असतो तितका पाऊस, फक्त 20% तितका पाऊस यंदाच्या वर्षी पडण्याची शक्यता असणार आहे. त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता किती आहे? तर 40% आहे. आणि त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता किती आहे? तर फक्त 10% आहे. म्हणजे सरासरी दरवर्षी जितका पाऊस पडत असतो त्यापेक्षा साधारण 40% पाऊस यंदाच्या वर्षी कमी पडेल आणि त्याचाच परिणाम म्हणून दुष्काळाची जी स्थिती आहे ती जास्त प्रमाणात उद्भवेल असं सुद्धा स्कायमेटने म्हटलंय. आता ही सगळी स्थिती नेमकी का तयार होतीये? इतकं तापमान दिवसेंदिवस का वाढत चाललंय? आणि अकोला, अमरावती, विदर्भातले हे जे जिल्हे आहेत इथे सगळ्यात जास्त तापमानाची नोंद होतीये. मात्र त्याला कारणं नेमकी काय आहेत ते सुद्धा पाहूयात पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भौगोलिक स्थान. अकोला अंतर्गत भागात असल्यामुळे समुद्राचा थंडावा तिथपर्यंत मिळत नाही. म्हणजे आपण बघतोय की अगदी उन्हाळ्याला सुरुवात झाल्यापासून म्हणजे एप्रिलच्या मध्यापासूनच विदर्भातले जे जिल्हे आहेत तिथे सगळ्यात जास्त तापमान नोंदवलं जाते. मात्र मुंबई असेल किंवा कोकण किनारपट्टीचे इतर जे जिल्हे आहेत तिथे 40-42 अंश सेल्सिअस पेक्षा खालीच तापमान आहे. तर त्याला कारण हे सुद्धा आहे की समुद्राचा थंडावा या भागांना मिळत असतो. मात्र अकोल्याची, अमरावतीची जर आपण भौगोलिक स्थिती जर बघितली तर ते मध्यात असल्यामुळे समुद्राचा थंडावा तिथपर्यंत मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात जमीन लवकर तापते आणि तापमान वाढतं. तर याला दुसरं कारण काय आहे? तर हवामानातला बदल हा सुद्धा यात महत्त्वाचा रोल निभावतो. जागतिक तापमानवाढीचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसतो. त्यामुळे उन्हाळा अधिक लांब, कोरडा आणि उष्ण होतोय हे सुद्धा हवामान खात्याने म्हटलंय. तर याला तिसरं कारण आहे झाडांची घटती संख्या. शहरीकरण, रस्ते रुंदीकरण आणि बांधकामांमुळे झाडांची संख्या कमी झाली आहे. झाडं कमी असल्याने सावली आणि थंडावा कमी होतोय. आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातच किती मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. वाढवण बंदर असेल किंवा नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी होणारी वृक्षतोड असेल, या सगळ्या कारणांमुळे एकंदरीतच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या आजूबाजूतले म्हणजे एकंदरीत संपूर्ण देशभरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. मध्यात आहे भौगोलिक स्थिती जर आपण बघितली तर अकोला, अमरावती ते एक कारण आहे. मात्र ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा देशातलं वातावरण बदलण्याला हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. याचबरोबर याला चौथं अत्यंत महत्त्वाचं कारण हे सुद्धा आहे की कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे. सिमेंटचे रस्ते, इमारती, टीनशेड घरं आणि डांबरी रस्ते दिवसभर उष्णता साठवतात आणि रात्रीही उष्णता सोडतात. याला अर्बन हीट आयलंड प्रभाव असं म्हणतात. म्हणजे आपण बघतोय की औद्योगिकीकरण होतंय, जागतिकीकरण होतंय, कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात होत आहेत, पूल बांधले जात आहेत, रस्ते बांधले जात आहेत, मोठ्याल्या इमारती उभ्या राहत आहेत. मात्र ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम वातावरणावर होतोय आणि ह्या सगळ्यामुळे सुद्धा तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याचं बघायला मिळतंय. याचबरोबर याला पाचवं कारण काय? तर पावसाचं प्रमाण कमी किंवा उशिरा झालं तर जमिनीतील ओलावा कमी होतो आणि कोरडी जमीन अधिक तापते. अशी ही महत्त्वाची 5 कारणं आहेत ज्यामुळे विदर्भ आता तापतोय. महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त तापमानाची नोंद होतीये. तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस असणार आहे. दुष्काळाची किती शक्यता असेल हे सुद्धा आपण पाहिलं. याचबरोबर कुठे कुठे हिटवेव्हचा इशारा दिलाय हे सुद्धा आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि या व्हिडिओतून पाहिलंय. आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे? वातावरणाची तुमच्या भागात नेमकी काय स्थिती आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.